गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झाले ते. तर US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर एक बऱ्यापैकी सेल ऑफ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मार्केट मार्जिनली थोडंसं वर जाऊन क्लोज झालं, परंतु ऑलमोस्ट अर्ध्या टक्क्यापेक्षा जास्त, पाऊण ते 1% आसपास सगळे इंडेक्सेस तिथे डाऊनमध्ये क्लोज आहेत. आता जर आपण इकडे FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन 1000 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 2000 कोटींच्या आसपास बाईंग आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आहे. आता कालची जर आपण जर एक्सपायरी पाहिली तर पहिलीच अशी एक्सपायरी होती निफ्टीची जी मंगळवारी होणार होती. त्यामुळे आपल्याला काल पाहायला मिळालं की व्हॉलॅटिलिटी प्रचंड होती. मार्केट शूटअप झालं होतं, 24,700ही क्रॉस करून गेलं होतं, परंतु तिथनं पुन्हा एक मेजर सेल ऑफ आपल्याला पाहायला मिळाला. जर आता आपण ग्लोबल मार्केट्स जर पाहिले तर मोस्टली डाऊन आहेत, कारण मोस्टली US मार्केटलाच फॉलो करतात. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 30 ते 40 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. आता जर आपण पाहिलं तर आजपासून GST काउन्सिलची मीटिंग सुरू होणार आहे. ओके, आता GSTच्या स्लॅब रेटमध्ये चेंजेस होणार आहेत. ते ऑलरेडी पंतप्रधानांनी अनाऊन्स केलेलं होतं लाल किल्ल्यावरनं. त्यामुळे साहजिकच आहे की आज मला वाटत नाही की त्याला कुठली रिॲक्शन मिळेल मीटिंगला, परंतु 2 दिवस मीटिंग चालणार आहे. त्यामधनं काय आउटकम बाहेर येतं, ओके, ते पाहणं फार जास्त गरजेचं ठरणार आहे. आता बेसिकली जर पाहिलं तर मार्केट म्हणावी अशी स्ट्रेंथ दाखवत नाही आहे. ओके, का ते सांगता येत नाही. त्याचं कारण असं आहे की जर सगळ्यांना माहीतच आहे की GSTच्या स्लॅबमध्ये चेंजेस होणार आहेत, काही वस्तू स्वस्त होणार आहेत वगैरे वगैरे, तर मग साहजिकच आहे मार्केटमध्ये त्या पद्धतीचं अँटिसिपेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे सध्या मार्केट जर आपण पाहिलं तर हे साधारण 25,000च्या वरती पाहिजे होतं. ओके, परंतु मार्केट कुठेच जात नाही आहे. समजलं? आता जर आपण US मार्केटकडे पाहिलं ना तर USमध्ये मोठा प्रॉब्लेम तयार होतं. त्याचं कारण असं आहे की गेल्या 5 आठवड्यामध्ये USनं $200 बिलियन डेट जे आहेत तर ते बॉन्ड्स इश्यू केलेत आणि साहजिकच आहे, आपल्याला माहीत आहे की येणाऱ्या 15-16 तारखेला याच महिन्याच्या जी काही फेडची मीटिंग होणार आहे त्यामध्ये रेट कट होण्याची प्रोबॅबिलिटी खूप हाय आहे. म्हणजे ऑलमोस्ट 99% प्रोबॅबिलिटी आहे की रेट कट होईल. मग असं असतानाही ज्या बॉन्डच्या प्राइसेस आहेत, जे बॉन्ड त्यांनी इश्यू केलेले आहेत, तर त्याचे जे काही बॉन्ड यील्ड आहे तर ते कमी होत नाही आहे. ते ऑलमोस्ट 5%च्या आसपास पोहोचतं आहे, म्हणजे साधारण 4.5%च्या आसपास गेले. मग तुम्ही विचार करा की जर सगळ्यांना माहीत आहे की येणाऱ्या 15 दिवसात इंटरेस्ट रेट कमी होणार आहेत, मग जास्त इंटरेस्ट रेट कशासाठी दिला जातो आहे? आलं का लक्षामध्ये? तर ते खरेदी करणारा जास्त इंटरेस्ट रेट देऊन का खरेदी करतो हे समजत नाही आहे. मग साहजिकच आहे की काहीतरी गडबड आहे की जे कदाचित तुम्हाला, आम्हाला, सर्वसामान्य माणसांना अजून तरी माहीत नाही आहे, पण काहीतरी आहे. त्याचं कारण असं की डेटा आणि परिस्थिती मॅच करत नाही आहे. डेटा म्हणजे काय आहे की जर रेट कट होणार असतील तर साहजिकच आहे की बॉन्ड यील्ड ड्रॉप झालं पाहिजे, क्रॅश झालं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. बॉन्ड यील्ड वाढताना दिसतं आहे की जे अगेन्स्ट आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं सोन्याची प्राईस, त्यानंतर चांदीची प्राईस, तर ही वाढताना दिसते आणि जे त्यांचे बॉन्ड्स आहेत तर ते इश्यू केल्यानंतर ते कोणी खरेदी करायला नसल्यामुळे त्यांच्या सेंट्रल बँकेने ते खरेदी करतात. म्हणजेच काय की यामुळे होतं आहे काय की डॉलरची जी व्हॅल्यू आहे तर ती कमी होते. ओके, तर मग या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना तर थोडीशी चित्रविचित्र फायनान्शियल सिच्युएशन जगामध्ये निर्माण होते की जी आपण काय म्हणतो की जगातल्या कुठल्याच इकॉनॉमीला फेवरेबल नाही आहे. आणि मोस्टली ट्रम्प रोज उठून काही ना काही स्टेटमेंट्स करतच असतात, तेही मोस्टली हार्मफुलच असतात. त्यामुळे त्याबद्दल आता काही जास्त बोलण्यात पॉईंट नाही आहे. परंतु एकंदर जर पाहिलं ना तर जी रॅली आपल्याला दिसते, म्हणजे GSTचे आपल्याकडे रिफॉर्म्स होणार आहेत हे माहीत असूनही आपल्याकडे मार्केट चालत नाही आहे. US रेट कट होणार आहे हे माहीत असूनही तिथे सुद्धा कुठल्याच प्रकारचं अँटिसिपेशन होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. मग
हे सगळं जर पाहिलं तर असं वाटतंय की कॉशियस होण्याची गरज आहे. आपले पैसे थोडेसे साठवून ठेवण्याची गरज आहे. कारण मे बी येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही ना काहीतरी होऊ शकतं. कारण मार्केट एका रेंजमध्ये बरेच महिने आहे. ओके. त्यामुळे आयदर अपसाईड आयदर डाऊन साईड एक मोठं मुवमेंट आपल्याला येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. जर ते मुवमेंट डाऊन साईडला आलं तर आपल्याला एक बाईंग अपॉर्च्युनिटी नक्कीच मिळू शकते. आणि जर अपसाईडला गेलं तर आपला व्ह्यू चुकीचा गेल्यामुळे आपल्याला त्याच्या आपण काय म्हणू शकतो की फायदा त्याचा आपल्याला घेता येणार नाही, विच इज ओके. ओके. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं अशीच अपेक्षा आहे. परंतु एकंदर जर पाहिलं तर म्हणावी अशी परिस्थिती फार चांगली वाटत नाही मला तरी पर्सनली. कारण निफ्टीचा जर तुम्ही डेली कॅन्डलस्टिक पॅटर्न जर पाहिला तर त्याच्यावर तुम्हाला हेड अँड शोल्डरचं फॉर्मेशन दिसतंय. आता हा जर हेड अँड शोल्डर जर निगेट व्हायचा असेल, म्हणजे जर ह्याला कम्प्लिटली आपण काय म्हणू शकतो की ॲबॉलिश करून टाकायचं असेल, तर मार्केटनं 25,100च्या वरती जाऊन क्लोजिंग केलं पाहिजे. तर हा जो पॅटर्न आहे हा निगेट होईल. अदरवाईज मार्केट जर इथंच फिरत राहिलं, हायर साईडला जर 25,000 ब्रेक केला नाही आणि डाऊन साईडला जर 24,500 ब्रेक केला नाही काही दिवस, ओके, आणि एवढ्या चांगल्या गुड न्यूज येऊनसुद्धा, तर मे बी एखाद दिवशी मार्केट US मार्केटसोबत ब्रेकडाऊन करू शकतं, की ज्याचं डाऊन साईडचं टार्गेट हे 23,200च्या आसपास येतं. ओके. होप सो. पाहूयात काय होतं ते. थोडंसं इन्फॉर्मेशन थोडीशी आहे, काय आपण म्हणतो डेटा थोडासा घाबरवणार आहे, परंतु असंच असतं. स्टॉक मार्केट हे नेहमी अनप्रिडिक्टेबल असतं, परंतु आपल्याला डेटा पाहूनच काम करावं लागतं. त्यामुळे मार्केट सध्या चांगलं असूनही वर जातानाही मला ते काही फार चांगलं वाटत नाही आहे. जसं मी तुम्हाला इतर वेळेस सांगत असतो की आपण बाईंग केलं पाहिजे, आपण खरेदी केलं पाहिजे, परंतु सध्या तसं वाटत नाही आहे. तरी पाहूयात आपला व्ह्यू चुकीचा येतोय की बरोबर येतोय ते पाहायला आपल्याला थोडा वेळ लागणार आहे. पाहूयात. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.